नगर परिषदेच्या अजेंड्यामध्ये जवळपास 400हून अधिक विषय घेण्यात आलेले आहेत. बरीच कामं अशी आहेत की ज्या कामांना जेवढा मोठ्या प्रमाणात निधी लागणार नाहीये, परंतु तेवढा मोठा निधी मागण्यात आलेला आहे. कशा पद्धतीने बघताय तुम्ही या अजेंड्याकडे? 2 दिवसापूर्वीच नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेच्या सभेचे जे अजेंडा आहे तो आम्हा सर्व नगरसेवकांना प्राप्त झालेला आहे. 463 विषय या ठिकाणी या विषय पत्रिकेवर घेण्यात आलेले आहेत आणि मला वाटतं मी माझ्या नजरेखालून ही विषय पत्रिका घातलेली आहे. तर बदलापूर नगरपालिका ज्या दिवसापासून अस्तित्वात आली त्या दिवसापासून मला एवढी मोठा विकास कामांचा विषय पत्रिका कधीच निघाली नाही. बदलापूर शहरामध्ये भरपूर समस्या आहेत आणि त्या समस्याचं निवारण करण्यासाठी आम्हाला लोकप्रतिनिधी म्हणून नगरसेवकांना या बदलापूरच्या जनतेने निवडून दिलेलं आहे. पण निवडून दिल्यानंतर त्याचा अतिरेक सुद्धा झाला नाही पाहिजे याची भान आम्ही लोकप्रतिनिधींनी ठेवली पाहिजे. कारण का आज नगरपालिकेची आर्थिक परिस्थिती ही डगमगलेली आहे. कारण या शहराची लोकसंख्या जशी जशी वाढत चाललेली त्या दृष्टीने शहराची विकासाची कामं सुद्धा झाली पाहिजेत. आम्ही बरीचशी कामं MMRD, नगरोत्थान योजना आणि महाराष्ट्र शासनाच्या निधीतनं ही विकासाची कामं स्थानिक आमदार असतील, खासदार असतील, मी स्वतः पालकमंत्री यांच्या माध्यमातून मोठा निधी आणून या शहरातले रस्ते काँक्रिटीकरण असतील, स्ट्रॉम वॉटर ड्रेनेज सारखं काम असेल, पाणी पुरवठ्याचं काम असेल, प्रशासकीय बिल्डिंग असेल, स्ट्रीट लाईटची कामं असतील, अशी विविध विकासाची कामं ही महाराष्ट्र शासनाचं 75% निधी आणून ही 5 वर्षामध्ये विकासाची कामं मोठ्या प्रमाणे केलेली आहेत. परंतु आज नगराध्यक्ष म्हणून रुचिता घोरपडे या निवडून आलेल्या आहेत आणि मला वाटतं ही विकास कामांची दुसरी बैठक आहे. पहिल्या बैठकीमध्ये भरपूर निर्णय घेण्यात आले. मला वाटतं त्यालाच अजून कुठच्या प्रकारची चालना नाही. आता पावसाला जवळ आलेला आहे आणि पावसाला जवळ आल्यामुळे या ठिकाणी पावसाच्या अगोदर जी जी कामं होणे आवश्यक होती ती कामं या विषय पत्रिकेवर न घेता उर्वरित विकासाची कामं या विषय पत्रिकेवर घेतलेली मला दिसतात. आज बदलापूर शहरामध्ये सर्वच ठिकाणी 95% सिमेंट काँक्रीटचे रस्ते झालेले आहेत. परंतु ज्या ठिकाणचे जॉईंट्स आहेत ते जॉईंट्स वर डांबर किंवा पेवर ब्लॉक बसवणं हे क्रम प्राप्त होतं. पण आता डांबरचे ठराव 15 दिवसावर पाऊस येऊन ठेपलेला आहे. आता जरी तो जोपर्यंत ही सभा होणे, सभा नंतर ठराव लिहिल्यानंतर त्याचं टेंडरिंग होऊन ते काम सुरुवात व्हायला जून महिना येणार आहे आणि जून महिन्यात जर डांबरीकरण केलं तर ते टिकणार नाही. म्हणून बऱ्याचशा प्रभागामध्ये किंवा मुख्य रस्त्यामध्ये आज तुम्हीच पत्रकार दाखवत होता की या ठिकाणी काँक्रीटचा रस्ता दिला पण जॉईंट्सवर खड्डे पडलेले आहेत. त्या ठिकाणी बाईकचे ऍक्सिडेंट होतात, सायकलचे ऍक्सिडेंट होतात. तर या गोष्टी होऊ नये याकडे नगराध्यक्षांनी खरं लक्ष द्यायला पाहिजे होतं आणि ती कामं 1 महिन्यापूर्वीच, आता मला वाटतं 4था ते 5वा महिना आम्हाला निवडून आलेला झाला, ती कामं होणे क्रमप्राप्त होते. पण असं होताना काय मला वाटतं दिसलं नाही. ते ज्या नेतृत्वाखाली या शहरामध्ये काम करतात ते स्थानिक आमदार किसनजी कतोरे, मला वाटतं त्यांनी सुद्धा ही विषय पत्रिका बघितली असेल तर त्यांना स्वतःला संभ्रम निर्माण झालेला असेल की मी 20 वर्षामध्ये या ठिकाणचं आमदार म्हणून काम केलेलं आहे आणि काम करत असताना भरपूर विकासाची कामं या शहरामध्ये त्यांनी सुद्धा केलेली आहेत. कारण का या ठिकाणी तुम्ही चौक सुशोभीकरणाच्या नावाखाली कमीत कमी 40 कोटीच्या वर चे ठराव या ठिकाणी घेतलेले मला दिसतात. गांधी चौक सारखा जो भाग आहे त्या ठिकाणी मला वाटतं बऱ्याचशा ठिकाणी प्रायव्हेट जागा आहेत आणि त्या ठिकाणी 3 कोटी रुपयाचा निधी या ठिकाणी दिलेला आहे. तर त्या गांधी चौक सुशोभीकरणासाठी
तर त्या शिशुकरणाच्या हेडखाली किती पैसे बजेटमध्ये तरतूद नगराध्यक्षांनी केलेली आहे याचा सुद्धा मला वाटतं भान त्यांनी ठेवलेला नसतील. शिशुविक्रमाच्या नावाखाली मला वाटतं 40 ते 50 कोटी रुपये आपण खर्च करणार आहोत. तो नक्कीच खर्च त्या ठिकाणी होणार आहेत का, तेवढी काम करण्यासाठी त्या ठिकाणी जागा आहे का, त्याचा डीपीआर तयार केलेलं होतं. जे शिशुविक्रमाचे काम असतात की जे ब्युटिफिकेशनचे काम असतात, खरं त्यांचं कन्सल्टंट नेमून त्या ठिकाणी पहिल्यांदा डीपीआर तयार करायला पाहिजे आणि त्याला येणारा खर्चाला सभेसमोर मंजुरी आणली पाहिजे. तसंच हिंद्रेपाड्याचं क्रीडा संकुल आहे. या क्रीडा संकुलला मी नगराध्यक्ष असताना 2.5 कोटी रुपयाचा निधी त्या ठिकाणी मी स्वतः दिलेला आहे. पण तो 2.5 कोटी रुपयाचा निधी कुठं खर्च झाला, काय आला, तो सुद्धा आता तुम्ही प्रत्यक्ष जागेवर पुन्हा आता त्या ठिकाणी 3 कोटी रुपयाचा निधी त्या ठिकाणी देण्यात आलेला आहे. भिंती रंगरंगोटी करणे यासाठी सुद्धा बऱ्याचशा ठिकाणी प्रभागामध्ये निधी त्या ठिकाणी विषय पत्रिकेवर दिलेला आहे. हे पैसे रंगरंगोटीचा तुम्ही आता उल्लेख केला. यापूर्वी बऱ्याच परिसरामध्ये, बऱ्याच प्रभागांमध्ये रंगरंगोटी ऑलरेडी झाली आणि त्याच्यावरच पुन्हा एकदा बिलं काढण्यात येतात. म्हणजे अजेंडामध्ये पुन्हा एकदा तीच विषय मांडले जातात. बिलं खरी का खोटी हा प्रश्न नंतरचा आहे. परंतु जे आज विषय पत्रिकेवर विषय, त्याच्याबद्दल मी खंत व्यक्त करतो की 183 कोटीचे फक्त सदस्यांनी सुचवलेले विषय आणि विषय सुचवताना बऱ्याचशा प्रभागामध्ये 10 कोटी 12 कोटी मला वाटतं सदस्यांना खुश करण्यासाठी नगराध्यक्ष मॅडमने ते विषय घेतलेले आहेत का असं मला वाटतंय. मला तर एवढे विषय घेतलेले का ते 5 वर्ष सुद्धा त्यातली बरीचशी कामं होणार सुद्धा नाही. हे प्रॅक्टिकल अनुभव, मी 5 टर्मचा नगरसेवक म्हणून त्या ठिकाणी निवडून आलेलो, 2दा नगराध्यक्ष झालेलो आहे. प्रॅक्टिकल जेव्हा काम करत असताना तेव्हा प्रत्यक्षात जागेवर जाऊन काम करणं हे वेगळं असतं, कागदावर लिहिणं वेगळं असतं. आणि नक्कीच मला वाटतं तीच अवस्था कुठेतरी प्रेशर खाली नगराध्यक्षांनी विषय पत्रिका काढलेली मला दिसते. बरेचसे आमचे शिवसेनेचे आम्ही जी कामं सुचवलेली होती, आज या जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आहेत. या ठिकाणी कमीत कमी 50 ते 60 कोटी रुपयाचा निधी हा नगरोत्थान योजनेतनं, जिल्हास्तरीय नगरोत्थान योजनेतनं आम्ही शिवसेनेच्या कोट्यातनं या बदलापूर शहराला प्रत्येक वर्षी विकासाच्या कामासाठी आणत असतो. तर मी 25% निधी होता तो नगरपालिकेच्या माध्यमातून त्या कामांना सुचवलेला होता. ती कामं सुद्धा नगराध्यक्षांना मला वाटतं आमच्या गटनेत्यांनी पत्र दिलेलं होतं. ती कामं सुद्धा या विषय पत्रिकेवर नाही आहेत. आज नगराध्यक्ष ह्या आमच्या जरी आज आम्ही परस्पर लढलो असेल पण महाराष्ट्रामध्ये युतीची सत्ता आहे आणि युतीची सत्ता असल्यामुळे त्या ठिकाणी नगराध्यक्षांनी खरं भान ठेवून ही विषय पत्रिका काढायला पाहिजे की आपण जास्तीत जास्त महाराष्ट्र शासनाकडे पाठपुरावा करून या नगरपालिकेला निधी कसा आणता येईल यासाठी प्रयत्न करायला पाहिजे होते. पण नगरपालिकेच्या निधीतनं 183 कोटीची कामं त्यांनी पहिल्याच मीटिंगमध्ये घेतलेली आहेत. अजून मला वाटतं वर्ष जायचं आहे आणि बरीचशी जी प्रमुख कामं आहेत, जेव्हा लोक आता पावसाळ्यात काही ठिकाणी सकल भाग त्या ठिकाणी पाणी साचत, त्या ठिकाणी इमर्जन्सी गटर बांधावं लागतील, कच्ची गटर खोदावं लागतील, अशी विविध कामं किंवा इमर्जन्सी वर्क, आपत्तीसारखा एखादा विषय येतो तेव्हा नगरपालिकेच्या तिजोरीमध्ये खलखलाट झालेला तुम्हाला दिसेल. बरीचशी देणी आज पण नगरपालिकेला सफाई कामगारांची बिलं सुद्धा सर्व देण्यात आलेली नाही. 6-6 महिन्याची बिलं त्या ठिकाणी पेंडिंग आहेत. आणि आज जर 183 कोटीची कामं पहिल्याच महासभेत घेतली आणि त्याचा कुठच्या प्रकारचा डीपीआर नाही, बरेचसे लोक शहरामध्ये चर्चा किंवा आपल्या पत्रकार 2-3 दिवसापासून मी बातम्या बघतो, सो मोठं बातम्या त्या ठिकाणी आला, ते आमच्या प्रतिक्रिया विचारण्यासाठी मला फोन करतात. मी सांगितलं मी नगराध्यक्ष मॅडमला सूचना करणार आहे ही जी विषय पत्रिका आहे, या विषय पत्रिकेवर आताच आपण 2 महिन्यापूर्वी बजेट मंजूर केलेलं आहे. त्या बजेटला अंतिम मंजुरी जिल्हाधिकारी घेणार आहेत आणि ज्या लेखा शीर्षकाखाली जी तरतूद आहे त्या तरतुदी जास्त विषय या विषय पत्रिकेवर, म्हणजे आता सुशोभीकरणाचा विषय असेल, तरतूद 5-10 कोटी असेल आणि ते जे 30 कोटी रुपये एक्स्ट्रा आपण त्या ठिकाणी ठराव घेतलेत, म्हणजे नगरसेवकांना फसवेगिरी सुद्धा होऊ शकते. कारण जेव्हा टेक्निकल सँक्शनचा चेक असो तेव्हा तिथला लेखाधिकारी, तिथला मुख्याधिकारी, हेड, ज्या कामाला हेड असेल, ज्या कामाला तरतूद असेल
त्या कामांचे टेक्निकल सँक्शनचे चेक काढत असतो. आणि मला वाटतं नक्की त्यावेळेस बऱ्याचशा नगरसेवकांवर विषय मंजूर होऊन सुद्धा अन्याय होऊ शकतो. म्हणून नगराध्यक्षांना माझी विनंती राहील की ही सभा 20 तारखेला आपण जे जे पावसाळी विषय आहेत त्या विषयांवर चर्चा करून जे उर्वरित शहर विकासाची कामं आहेत या विकासाचे डीपीआर तुम्ही तयार करण्यासाठी कन्सल्टंटला किंवा संबंधित जे जे डिपार्टमेंट असतील, बांधकाम खातं असेल, पाणीपुरवठा खातं असेल, यांना आदेशित करा, त्यांना प्रशासकीय मंजुरी द्या आणि पुन्हा सभागृहामध्ये वित्तीय मंजुरीसाठी आणा, जेणेकरून ज्या कामाला आवश्यक असेल तेवढा निधी, शिवसेना कधीही विकासाच्या कामाच्या आड येणार नाही, पण ज्या कामाला आवश्यक निधी असेल तो निधीच हे ढोबळ आकडे आज विषय पत्रिकेवर त्यांनी घेतलेले आहेत, हे ढोबळ आकडे न येता प्रत्यक्षात त्याचं एस्टिमेट तयार करून त्याला मंजुरी सभागृहाकडनं त्यांनी घ्यावी असं माझं स्वतःचं मत आहे. पुन्हा जी बरीचशी कामं आहेत आज त्या महाराष्ट्र नगराध्यक्ष महासंघाच्या नगराध्यक्ष झालेल्या आहेत, कुठेतरी चुकीचा मेसेज याच कुळगाव बदलापूर नगर परिषदनं पूर्ण महाराष्ट्रभर जाऊ नये याची सुद्धा त्यांनी काळजी घेतली पाहिजे. कारण की आज भरपूर घोषणा त्यांनी केलेल्या आहेत की 50% कर सवलत देऊ, पण तुम्ही पत्रकारांना तुम्हाला माहित असेल की तुम्हालाच त्यांनी ज्या दिवशी बजेट मंजूर केला त्या दिवशी बदलापूरच्या जनतेला मोठा दिलासादायक निर्णय घेतला असं सांगितलेलं आहे. मला वाटतं आता तो दिलासादायक निर्णय त्यांच्या फक्त हृदयातच राहिलेला आहे असं मला वाटतंय. कुठच्याही प्रकारचा पाठपुरावा त्यांनी स्वतःहून कुठच्याही संबंधित खात्याकडे केलेलं नाही. फक्त नगरपालिकेचं एक पत्र पाठवलेलं आहे की आम्ही सर्वसाधारण सभेमध्ये 50% कर माफीचा निर्णय घेतलेला आहे, पण तो निर्णय घेत असताना मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, नगरविकास मंत्री यांच्याबरोबर कधी बैठक घेतली का? खरोखरच ती करमाफी या जनतेला भेटणार आहे का? कारण की आता पुन्हा 2027 आणि 28 ची बिलं जनरेट झालेली आहेत. बदलापूरच्या जनतेमध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे की खरोखरच 50% टॅक्स मध्ये सूट भेटणार आहे का? तर मला वाटतं नगराध्यक्ष मॅडमनी याचा सुद्धा खुलासा या सभेमध्ये केला पाहिजे. कारण का चुकीचे निर्णय आपण घेत गेलो तर नक्कीच ही संस्था बदनाम झाल्याशिवाय राहणार नाही. आज 463 ठेवण्यापेक्षा 100 विषय जर त्यांनी विषय पत्रिकेवर घेतले असे तर प्रशासनाला सुद्धा काम करण्यासाठी सुलभता भेटली असती. त्यांचे एस्टिमेट करणे, साईट पाणी करणे, टेक्निकल सँक्शन करणे, त्याचे टेंडर काढणे आणि जसा जसा निधी उपलब्ध होईल नगरपालिकेला त्या निधीच्या माध्यमातून ही विकासाची कामं करता आली असती. पण ही मोठी घोडचूक नगराध्यक्ष मॅडमनी केलेली आहे. प्रशासनाला आम्ही विचारणा केली तर त्यांनी सांगितलं की आम्हाला याच्यातनं कुठच्या प्रकारची माहिती नाही. मी आजच मुख्याधिकारी यांना पत्र दिलेलं आहे की आज 463 विषय पत्रिकेवर नगराध्यक्षांनी घेतलेले आहेत. या प्रत्येक विषयाची टिप्पणी ही प्रत्येक सदस्याला मिळणं क्रमप्राप्त आहे. अजून सुद्धा 2-3 दिवसावर सभा आलेली आहे, कुठच्या प्रकारची प्रशासनाने टिप्पणी दिलेली नाही. म्हणून प्रशासनाची सुद्धा भूमिका काय आहे ही भूमिका मुख्याधिकाऱ्यांनी यांनी स्पष्ट केली पाहिजे, तरच ती सभा त्या ठिकाणी व्यवस्थित आणि पार पडेल. नाहीतर नगराध्यक्ष मॅडमला माझी विनंती असेल की जी तुम्ही विषय पत्रिका काढलेली आहे नक्कीच याच्यात त्रुटी काढायला गेल्यावर भरपूर त्रुटी आहेत आणि मला वाटतं त्या सुद्धा 3 टर्मच्या नगरसेविका म्हणून निवडून आलेले एक सदस्य आहेत. मॅन्डेटरी नगराध्यक्ष पद आज त्यांच्याकडे, पण त्या पदाला कुठच्या प्रकारचा काळिमा लागेल असं काम त्यांनी या सभागृहामध्ये करण्याचा धाडस करू नये. बऱ्याचशा सदस्यांवर आज आमच्या सदस्यांना कमी निधी दिला असेल आणि ते स्वतःच्या मनातनं खुश असतील की आमचे बदलावर गावातले नगरसेवक असतील त्यांना कमी निधी दिलेला आहे, तिकड कोंडिलकर असतील, आंबोणे असतील, 2-3 नगरसेवकांना खुश करण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे. पण त्यांच्या पाठीमागे वामन म्हात्रेचा भाऊ आमदार आहे,
या आमच्या पक्षाचे मुख्य नेते एकनाथजी शिंदेसाहेब नगर विकास मंत्री आहे. म्हणून त्यांनी आमच्या नगरसेवकांवर त्या विषय पत्रिकेमध्ये कमी निधी देऊन अन्याय केला असेल असं नाही, किंवा ते स्वतःच्या मनातून खुश असतील की असं नाही. मी 4 पटीने निधी त्यांना या महाड शासनाकडनं आणून देणार आहे. या म्हणून अजेंड्यामध्ये असे सुद्धा काही विषय आहेत का की शौचालयाच्या देखभाल दुरुस्तीसाठी सुद्धा 15-15 लाख रुपये किंवा 10-12 लाख रुपये असे मंजूर कर, म्हणजे बांधायला सुद्धा तेवढा खर्च आणि देखभाल दुरुस्तीसाठी सुद्धा तेवढा खर्च. म्हणून काही विषय भावनावशून घेतलेले मला त्या विषय पत्रिकेवर दिसतात. मी सुद्धा सखोल अभ्यास त्या विषय पत्रिकेचा केले नाही. आता जसं जसं 2-3 दिवस आहेत त्यावेळेस अभ्यास करून नक्कीच नगराध्यक्षांसमोर ज्या ज्या चुका त्या विषय पत्रिकेवर त्यांनी केलेल्या आहेत त्या त्यांच्या निदर्शनात आणून देणार आहेत. आणि त्यांचं तर त्यांनी दुरुस्ती नाही केली तर नक्कीच जिल्हाधिकारी आहेत, नगरविकास मंत्री आहेत, प्रधान सचिव आहेत, यांच्यावर आम्ही शिवसेनेचे त्या माध्यमातून तक्रार करून जे अनावश्यक खर्च ज्या ठिकाणी होणार आहे आणि जनतेचा जो कर निमित्ताने पैसा त्या नगरपालिकेत जाणार आहे त्याची जी लूट होणार आहे ती थांबवण्याचं काम 100% शिवसेनेच्या माध्यमातून मी करणार आहोत. मी आमदार मोदयांना सुद्धा विनंती करणार आहे, त्यांनी सुद्धा या विषय पत्रिकेचा अभ्यास करून त्यांनी त्यांच्या संबंधित नगरसेवकांना त्यांच्या कार्यालयात बोलून की ज्या ज्या ठिकाणी चुकीची कामं प्रस्तावित झाली असतील, बरीचशी कामं आहेत की त्या ठिकाणी आम्ही पहिल्यांदा नगरोत्थान योजनेतने मंजूर केलेली आहेत, दलित वस्तीतनं मंजूर केलेली आहेत, ठीक आहे, चुकून त्या विषय पत्रिकेवर आले असतील तो विषय त्या ठिकाणी स्थगित केला पाहिजे, जेणेकरून पुन्हा टेक्निकलचा खर्च येतो त्या ठिकाणी होणार नाही. कारण का 100 कोटीचे प्रस्ताव हे मला वाटतं जिल्हा नियोजन कार्यालयामध्ये जे भाजपचे विधानसभा सदस्य असतील, नगरसेवक असतील, यांचे ऑलरेडी टेक्निकल सँक्शन घेऊन त्या ठिकाणी पडलेले आहेत. नगराध्यक्ष मॅडमनी हा निधी आणण्यासाठी खरं महाड शासन जिल्हाधिकारी यांच्यावर पाठपुरावा केला पाहिजे. मला वाटतं तसं करताना 4 महिन्यामध्ये 1 रुपयाचा सुद्धा निधी त्यांनी महाड शासनाकडनं आणलेला नाही. म्हणून माझी त्यांना विनंती राहील की आपलं महायुतीचं सरकार या राज्यामध्ये खरं या शहराला अंडरग्राऊंड येण्यासारखी गरज आहे. आज तुम्ही सोनवली असेल, वालवली असेल, बदलापूर गाव असेल, जुविली असेल, खरवे असेल, शिरगाव असेल, या ठिकाणी आजूबाजूचे शेतकरी एकदम त्रस्त झालेले आहेत. कारण का ज्या ज्या ठिकाणी बिल्डिंग झाले आहेत त्या बिल्डिंगचा निचाऱ्याचा पाणी त्यांच्या बिचाऱ्यांच्या शेतात जातो, त्यामुळं त्यांच्या जमिनी या नापकीप होत आलेल्या आहेत. तर ही मोठी विकासाची कामं करण्यासाठी आपण पाठपुरावा केला पाहिजे. मला या ठिकाणी सोनवली एरंजाड या ठिकाणी सांस्कृतिक भवन उभारण्याचं सुद्धा ठराव त्या ठिकाणी घेतलेला आहे. पहिला ती जागा नगरपालिका ताब्यात आपण घेण्यासाठी नगराध्यक्षांनी प्रयत्न केले पाहिजे. जी नाट्यगृहाची जागा, मला वाटतं तो सुद्धा विषय या विषय पत्रिकेवर, ती जागा पहिल्यांदा आपण घेण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. आणि ती जागा घेतल्यानंतर त्याचे डीपीआर तयार केले पाहिजे, डबल अमाऊंट ठेवून, किंवा या बदलावरच्या जनतेला खुश करण्यासाठी विषय पत्रिकेवर विषय घेता कामा नये. कारण भरपूर वेळे नाट्यगृहाचे आणि सांस्कृतिक भवनांचे विषय आम्ही घेतले पण ते काही मार्गी लागले नाही जागे अभावी. पण आता नक्कीच मला वाटतं महायुतीची सत्ता महाड शासनामध्ये असल्यामुळं या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, एकनाथजी शिंदे साहेब असतील, सुमित्राताई पवार असतील, यांची मोठी साथ आम्हा सर्वांना आहे. आणि नक्की त्याचा उपयोग आपण आपल्या नगर परिषदेसाठी करून घेतला पाहिजे. म्हणून नगरपालिकेचं आर्थिक उत्पन्न मला वाटतं आज जितके विषय घेतलेले आहेत तेवढे वर्षभरात सुद्धा वसूल होणारे नाही. कारण का आता स्ट्रॉम वॉटर सारखा प्रोजेक्ट त्या ठिकाणी चालू आहे, त्या ठिकाणी आपल्याला 25% हिस्सा टाकायचा आहे. जो आता आपला अंडरग्राऊंड ड्रेनेजचा सुद्धा त्यासाठी सुद्धा 25% सेटिस सारखा प्रकल्प आपला मागे पडलेला आहे. बदलापूर शहरामध्ये आज वाहतूक कोंडीचा मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे. चांगले अद्यावत मत्स्य मार्केटवरनं जो गदारोळ चाललेला आहे, म्हणजे बदलापूर शहराची जशी लोकसंख्या वाढली तशी जे जे आपले रिझर्वेशन मधले जे प्लॉट आहेत, जे जे अकॉमोडेशन रिझर्वेशन खाली आपल्याला प्रॉपर्टी आले पाहिजेत, या ठिकाणी आपल्याला जास्तीत जास्त चांगलं काय करता येईल का, त्या ठिकाणी भाजी मंडई उभारता येईल का, त्या ठिकाणी मच्छी मार्केट करता येईल का,
त्या ठिकाणी डिस्पेन्सरी तयार करता येईल का, ह्याच्याकडे नगराध्यक्षांनी जास्त जास्त भर देऊन काम केलं पाहिजे. हे गटर वॉटर मीटर हे रस्ते होतच राहणार आहेत आणि त्याच्यावर पूर्ण निधी न संपवता महाड शासनाकडून जास्तीत जास्त निधी आणून या बदलापूर शहराचा विकास कसा करता येईल याकडे नगराध्यक्षांनी लक्ष दिलं पाहिजे. आणि मला वाटतं नक्कीच पहिल्याच विषय पत्रिकेमध्ये त्या मानू नाही मानू त्या चुकलेल्या आहेत असं मला वाटतंय. आणि नक्कीच येणाऱ्या 20 तारखेच्या मीटिंगमध्ये मी स्वतः त्यांना सूचना करणार आहे की ही जी विषय पत्रिका तुम्ही भावना शिवून किंवा कोणाच्या तरी सदस्यांच्या प्रेशर खाली काढलेली आहे. तुम्ही प्रत्यक्ष जागेवर सर्व ठिकाणी जा, खरोखर त्या ठिकाणी एवढा निधी आवश्यक आहे का. कारण का आपण ह्या अगोदर जेव्हा प्रशासकीय राजवट होती आपण प्रशासनावर आरोप केलेले आहेत. इथले जे स्थानिक आमदार आहेत त्यांनी मला वाटतं 2014 ते 2024 सालापर्यंत अँटी करप्शन कडनं मुख्यमंत्र्यांचं इंडोर्समेंट घेऊन इन्क्वायरी लावलेली आहे, जेणेकरून या संस्थेची बदनामी होण्यासाठी होईल असं काम तुम्ही सभागृहासमोर आणू नका, जेणेकरून आमच्याकडनं सर्वांकडनं एक शहराचा विकास करण्याच्या दृष्टीने आम्ही त्याला मंजुरी देऊ. पण मंजुरी देत असताना प्रत्येक सदस्यावर कुठच्याही प्रकारचे सेंतुरे उडणार नाही याची सुद्धा काळजी नगराध्यक्षांनी घेतली पाहिजे. हीच आज मला वाटतं आपल्या सर्वांच्या माध्यमातून मी त्यांना विनंती करतो.